निरोगी जीवनशैलीसाठी नियमित योगा करणे आणि व्यायाम करणे अतिशय फायदेशीर मानले जाते. योगामुळे मानसिक आणि शारीरिक आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते. विशेष म्हणजे योगा कोणत्याही वयोगटातील व्यक्ती करू शकते. लहानपणापासून तर थोरांपर्यंत सर्वजण नियमितपणे योगा करू शकतात. जगभरात दरवर्षी 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योगा दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी अनेक देशांमधील नागरिक एकत्रितपणे योगासनांचा सराव करतात आणि निरोगी राहण्याची शपथ घेतात. योगाला प्राचीन इतिहास लाभला असून भारताला मिळालेले ते मोठे वरदान आहे असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. भारताने जगाला योगाचे महत्त्व पटवून दिले आणि जागतिक स्तरावर योग दिन साजरा करण्यास सुरुवात केली. या योग दिनानिमित्त जर तुम्ही पहिल्यांदाच योगा करणार असाल तर सोप्या योगासनांचा सराव करा. आज आम्ही तुम्हाला पहिल्यांदाच योगा करणाऱ्या लोकांसाठी सोप्या आणि फायदेशीर योगासनांबद्दल सांगणार आहोत. नवीनच योगासन करण्याची सुरुवात करत असाल तर आधी सूक्ष्म संधिचलन आणि प्राणायामने सुरुवात करावा. आता हे सूक्ष्म संधिचलन म्हणजे मानेचे व्यायाम, हाताच्या बोटापासून तर कोहनी, खांदा याचे व्यायाम, पायाच्या बोटापासून तर बटरफ्लायपर्यंतचे व्यायाम, हे व्यायाम करावे. त्यानंतर पुन्हा काही सोपी योगासने आहेत जी तुम्ही पहिल्या दिवसापासून करू शकता. कोणती आहेत ती योगासने? चला तर मग जाणून घेऊया. त्यात सर्वात पहिले आहे उत्तानासन. उत्तानासन हे योगासन आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर मानले जाते. हे योगासन करायला देखील अतिशय सोपे आहे. या योगासनाचा सराव करताना शरीर खाली बाजूला झुकते, त्यामुळे रक्तप्रवाह सरळ पायांकडे जाण्याऐवजी मेंदूकडे सुरू होतो. परिणामी मेंदूपर्यंत रक्त आणि ऑक्सिजन चांगल्या प्रमाणात पोहोचू लागतो. त्यानंतर आहे अधोमुख शवासन. मानसिक आणि शारीरिक आरोग्य सर्वोत्तम ठेवण्यासाठी हे योगासन अतिशय फायदेशीर मानले जाते. हे योगासन केसांच्या वाढीसाठी देखील सर्वोत्तम मानले जाते. या आसनाचा सराव केल्याने टाळूमध्ये रक्ताभिसरणाचा प्रवाह सुरळीत राहतो, ज्यामुळे केसांचे उत्तम पोषण होते. केसांसोबतच हे योगासन केल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात. नंतर भुजंगासनचा नंबर येतो. भुजंगासन हे योगासन पाठीचा कणा बळकट करण्यासाठी आणि झोपेच्या समस्या दूर करण्यासाठी अतिशय फायदेशीर मानले जाते. या योगासनाचा सराव केल्याने मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारण्यास मदत होते. या आसनात आपल्या शरीराची मुद्राही सापासारखी असते, म्हणून या आसनाला भुजंगासन म्हणतात. या आसनाचा सराव केल्याने पाठीचे स्नायू मजबूत होतात. पचन, यकृत आणि मूत्रपिंडाचे कार्य सुधारते. तसेच तणाव आणि थकवाही दूर करण्यासाठी हे योगासन लाभदायी आहे. अशाच प्रकारे दुसरेही काही छोटे छोटे योगासनं तुम्ही तुमच्या योग शिक्षकाकडून शिकून उद्यापासून सुरू करू शकता. आणि फक्त उद्याच करू नका, तर नियमित आपल्या जीवनाचा सखोल भाग म्हणून योगासनं सुरू करा. त्यामुळे तुम्हाला नक्की फायदा होईल. आपल्या जीवनात योगाला महत्त्वाचे स्थान दिले तर तुमचे आजार तर कमी होतीलच, परंतु दुसरे आजार अचानक उद्भवणार नाहीत. शरीर सुदृढ होईल. अशाच काही आयुर्वेदिक टिप्ससाठी बघत राहा आयुर्वेदा फॉर हेल्दी लिव्हिंग. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. धन्यवाद.